लाईट ऑफ करा सध्या तुम्ही. इथला कोण पंडित पवार आहे की नाही? झोपला नाही पाहिजे आज. टॉर्च लावा सगळ्यांनी, टॉर्च. काय आहे, वैचारिक बोलायचं होतं मला खरं तर, पण आता 20 मिनिटं राहिलेत. अजून एखादा गुन्हा पडेल आपल्यावर, भीत नाही. आणि पोलिसांचं एक प्रेमपत्र मला मिळालेलं आहे की 2 जातीत तेढ निर्माण करायची नाही आणि यांच्या आम्ही शिव्या खायच्या. एक वर्ष, मागील 1 वर्ष माझ्या या बीड जिल्ह्याच्या भूमीनं अपमान झेललाय, अपमान. काय झेललाय? पण ताई, त्या दिवशी गडी फाट्याला हजारो तरुणांनी रात्री 11:30 वाजता माझ्या गाडीला घेराव घातला. गावातल्या माळी, साळी, कोळी, तेली, हटकर, धनगर, सनगर, वंजारी, लोणारी, परीट, गुरव, घडशी, नाभिक, सुतार, लोहार, कुंभार, बेरड, बेडर, रामोशी, वंजारी, सगळ्या माणसांनी ठरवलंय नवे पर्व आणि ओबीसी सर्व. झालं धन्यवाद. गेवराई विधानसभा मतदारसंघाच्या अधिकृत उमेदवार वंचित बहुजन आघाडीच्या प्रियंकाताई खेडकर यांच्या प्रचारार्थ विजय आजच झालाय बरं का. आजच विजय झालेला आहे. इथं माणसं किती उपलब्ध आहेत सांगा? किती माणसं असतील? किती माणसं असतील? 10,000. किती? 10,000 माणसांनी फक्त 10 माणसं जोडली ना तर 1 लाख मतं होतात. 1 लाख. एक लाख मतं पडली. आजच सेलिब्रेशन केले. आजच या महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं पहिला आमदार होण्याचा मान प्रियंकाताई खेडकर मिळवतील हा माझा विश्वास आहे. एकच पर्व, एकच पर्व. बरं, भाषण करायचं की नाही? किती वेळ राहिलाय? 20 मिनिटं राहिलेत. 20 मिनिटं, फक्त 20 मिनिटं राहिलेली आहेत. आणि पोलिसांचं एक प्रेमपत्र मला मिळालेलं आहे की 2 जातीत तेढ निर्माण करायची नाही आणि यांच्या आम्ही शिव्या खायच्या. म्हणजे तुमच्या भावनेला किंमत नाही आणि यांच्या भावनेला लाल रेड कार्पेट घातलं जातं. हा महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये लोकशाही आहे आणि एवढी जनता उपस्थित असल्यानंतर कोण पराभव रोखू शकते तेच बघतो. काय झालं? 1 वर्ष, मागील 1 वर्ष माझ्या या बीड जिल्ह्याच्या भूमीनं अपमान झेललाय, अपमान. काय झेललाय? अपमान. अरे, आमच्या गावगाड्यातल्या माणसांना दुय्यम वागणूक देण्याची भूमिका या बीड जिल्ह्यामधल्या काही लोकांनी घेतली. इथं कोण आमदार आहेत? लक्ष्मण पवार नावाचा माणूस होता, बरोबर आहे का? काय आहे, वैचारिक बोलायचं होतं मला खरं तर, पण आता 20 मिनिटं राहिलेत. अजून एखादा गुन्हा पडेल आपल्यावर, भीत नाही. लक्ष्मण पवार नावाचा आमदार राजीनामा द्यायला गेला. राजीनामा. ती राजीनामा द्यायला तिकडे गेला
ते पुन्हा निवडणूक लढायला आलाच नाही. काय आहे, गावगाड्यातल्या 18 पगड जाती आज संभ्रम अवस्थेत आहेत. दीन दलित बांधव संभ्रम अवस्थेत आहेत. मुस्लिम समाजातली माणसं संभ्रम अवस्थेत आहेत. हा महाराष्ट्र आमचा आहे, हा भारत देश आमचा आहे. आम्ही पण लोकशाहीमध्ये राहतो आहोत. आम्हाला पण मान सन्मान इज्जत लोकशाहीमध्ये अधिकार आहे. ही भावना आम्ही विसरून गेलो आहोत. या महाराष्ट्रामध्ये एक लोकनेता गोपीनाथ मुंडे नावाचा होता. या माणसाची उणीव आज रोजी आम्हाला जाणवते. 2-3 दिवसापूर्वी या गडी फाट्याला मी ठरवलं होतं खरं तर बीड जिल्ह्यामध्ये जायचं नाही. खूप मोठी माणसं आहेत, ते कुणाचा तरी प्रचार करतायत, मग आपण त्यांच्या विरोधात जायचं नाही हे माझ्या मनाला मी ठरवलं होतं. पण ताई, त्या दिवशी गडी फाट्याला हजारो तरुणांनी रात्री 11:30 वाजता माझ्या गाडीला घेराव घातला. घेराव घातल्यानंतर त्या तरुणांना सांगितलं की आमचा ओबीसीचा प्रतिनिधी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये निवडून जाणार आहे. सुरुवात गेवराई पासून असेल. या महाराष्ट्रातल्या 18 पगड जाती एक झालेत. उदाहरण सांगतो तुम्हाला, उदाहरण. नांदेड जिल्ह्यातलं कुठलं लोहा कंदार, लातूर जिल्ह्यातलं अहमदपूर, माझ्या बीड जिल्ह्यातलं गेवराई असो की माजलगाव असो, माझ्या जालना जिल्ह्यात आष्टी पाटोदा शिरूर गावातल्या माळी साळी कोळी तेली हटकर धनगर सनगर वंजारी लोणारी परीट गुरव घडशी नाभिक सुतार लोहार कुंभार बेरड बेडर रामोशी वंजारी बंजारा कैकाडी लिंगायत, माझ्या मुस्लिम समाजामधला तेली तांबोळी बागबान कासार, अरे सगळ्या माणसांनी ठरवलंय नवे पर्व आणि ओबीसी सर्व. आमचीच मतं घ्यायची तुम्ही. एका बाजूला पवार गेला की दुसऱ्या बाजूला कोण येतो? पंडित. आणि पंडित गेला की कोण येतो? पवार. आणि तुम्हा आम्हाला कशाला भांडायला लावलं? सरपंच पदाला, पंचायतीला. कशाला भांडायला लावलं? पंचायतीला. बरोबर का? अरे या माणसांना नेता कुणी बनवलं? अरे यांच्या खांद्यावर हात कुणी ठेवला? लोकनेता गोपीनाथराव मुंडे यांनी. आणि या माणसांनी कुणाला पराभूत केलं? तर त्या लोकनेत्याच्या कन्या पंकजा मुंडे यांना पराभूत केलं. केलं की नाही? हा पराभव विसरलाय का तुम्ही? काय तेढ निर्माण होत्या, कशाची तेढ निर्माण होत्या दोन समाजात? आमची घरं जाळली. आमच्यातलं एखाद्या पोरानं फेसबुकला पोस्टला कमेंट दिली, धनगराच्या पोराला नाक घासायला लावलं. नाक. नाभिक समाजाच्या दुकानावरती हल्ले झेल्ले. गावगाड्यामधला ओबीसी जय भवानी जय शिवाजी म्हणलं की महाराष्ट्रातल्या आमच्या 18 पगड जातीच्या मनात एक ऊर्जा निर्माण व्हायची. पण जरांगे नावाचा खुळखुळा आला आणि काय बोलला? जय भवानी जय शिवाजी म्हणलं की आमच्या ओबीसींच्या मनात दहशत निर्माण होते. दहशत. माझ्या मुस्लिम बांधवांच्या मनात भीती निर्माण होते. दलित बांधवांच्या मनात भीती निर्माण होते. हा महाराष्ट्र तुमच्या बापाची जागीर आहे. हा महाराष्ट्र 18 पगड जातींचा महाराष्ट्र आहे. पवार असतील, पंडित असतील, सोळंकी असतील, कोण तर तो आता कोण गप्पा सोनवणे आलाय. गप्पा बाप्पा. हा, आम्ही माणसं नाही होत, नाही होत आम्ही माणसं. या माणसांनी तुम्हाला आम्हाला मतासाठी आजपर्यंत या महाराष्ट्रामध्ये ओबीसीचं नुकसान झालं, प्रचंड नुकसान झालं. प्रियंकाताई निवडणुकीला उभ्या आहेत आणि मला विश्वास आहे की ओबीसीच्या हक्क आणि अधिकाराविषयी मूग गिळून बसणारा हा लोकप्रतिनिधी नसेल, ते आमदार नसतील, तर ओबीसीच्या प्रश्नावर
ठामपणे भूमिका घेण्याची भूमिका त्या निश्चित घेतील, कारण त्यांचे पती घरातच त्यांना शिक्षक आहेत. असं नाही, असं वागायचंय. एक उच्च विद्या विभूषित इंजिनियर, स्पर्धा परीक्षा पास होऊन झालेला अधिकारी, वशिल्यावर नाही बर का. अनेक अधिकारी निर्माण करणारा निर्मिक, गावगाड्यातल्या ओबीसींचा बहुजनांचा आवाज बनू पाहतोय. तुम्ही माणसांनी साथ द्यायचे, साथ. आपला आवाज कायद्याच्या सभागृहामध्ये निवडून गेला पाहिजे. काय काही लोक तुमच्यामध्ये गैरसमज पसरवतील. अरे आम्ही सामाजिक सोशल इंजिनिअरिंग केलंय, सोशल इंजिनिअरिंग. माझ्या गावगाड्यातल्या सगळ्या लोकांना माझं सांगणं आहे, आम्ही मुखेडला सांगावा पाठवलाय. आमदार तुषार राठोड तिसऱ्यांदा निवडून येतोय. आमच्या अहमदपूर चाकूरला गणेश हाके निवडून येत आहेत. लोहा कंदारला चंद्रसेन सुरनार, इकडे धोंडे साहेब. अरे गावगाड्यात आम्ही सांगावा भेजलाय, सगळ्यांना पाठवलाय. अरे आपली माणसं तिकडे गोपीचंद पडळकर असतील, तिकडे आमच्या मान खटावला जयकुमार गोरे असतील. अरे 25 पोरं तर जाऊ द्या ना महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये, जाऊ द्या. आमची घनसावंगी असेल, हा निर्मळ तात्या असतील, आमचे खटकेताई असतील. जायचं नाही आमच्या माणसानी. 5-25च आमदार फक्त जाऊ द्या. या सत्ताधाऱ्यांना, या पुढाऱ्यांना ओबीसीचं आरक्षण म्हणजे काय आम्ही त्यांना विचारू. खूप काही बोलता येण्यासारखं आहे. किती वेळ आहे? 15 मिनिटं. हा, या बीड जिल्ह्यामधल्या स्वाभिमानी जनतेला माझं सांगणं आहे. काय झालं? सिंदखेड राजा काय घड्याळाचं काय गेला, पण कुणाच्या हातात घड्याळ आहे माहित नाही बरं का मला. कुणाच्या हातात आहे घड्याळ? रेकॉर्डवर काढून टाकलं. काय आहे बघा, गेल्या 2-4 महिन्यामध्ये एवढ्या सभा घेतल्या, त्या नावाचं जमलिंग झालंय. कोण कुठल्या पक्षात आहे माहित नाही, कोण कुणाच्या बी फॉर्मवर उभा राहील ह्याचं माहित नाही. गेल्या 5 वर्षामध्ये सगळे सत्तेत गेले, बहादर सगळे. एक पण पक्ष सत्तेच्या बाहेर राहिला नाही. सोम्या गोम्या गेला की ढवळ्या पावळ्या सत्यावर येतो, आणि ढवळ्या पावळ्या गेला की सोम्या गोम्या सत्यावर येतो. आणि तुमचं आमचं काय? घे झेंडा आणि दी घोषणा, घे झेंडा दे घोषणा. अरे या अवलादीनी सत्तेतनं पैसा कमवला आणि पैशातनं सत्ता कमवली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुमच्या आमच्या मताला लाख मोलाची किंमत दिली. एक मत, एक मूल्य, एक व्यक्ती. पण तुम्ही आम्ही ते मताचं मूल्य विसरून गेलो. तुम्ही सगळी लोक हात वर करून मला सांगा की तुमचं मत 1000 रुपये 2000 रुपयाला विकणार? विकणार का? आपलं मत 2000 रुपयाला विकणार? तुम्हाला स्वर्गीय गोपीनाथराव मुंडेंची शपथ आहे की तुमचं मत विकणार का? अरे जाऊ दे ना, सर्वसामान्य कुटुंबामधली व्यक्ती महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये, अरे विधानसभेत नाही बोलू दिलं, त्या विधानसभेच्या पायऱ्यावरती बोलतील, पायऱ्यावर नाही बोलू दिलं. अरे त्या रस्त्यावर निश्चित बोलतील, पण माझ्या ओबीसीच्या प्रश्नावर आवाज उठवतील. गोपीनाथराव मुंडे नावाच्या माणसाची आम्हाला आठवण येते, आठवण. ओबीसीच्या प्रश्नावर ठाम भूमिका घेणारा या महाराष्ट्रामध्ये नेता नाही. ठाम भूमिका, ठाम. 2011 साली भारतीय जनता पार्टीचा राष्ट्रीय नेता लालू प्रसाद यादव, स्वर्गीय रामविलास पासवान, समीर रावजी भुजबळ यांच्या बरोबरीनं संसदेला घेराव घातला होता. आणि गोपीनाथराव मुंडे म्हणत होते, माझ्या ओबीसीला न्याय मिळाला पाहिजे, माझ्या भटक्या विमुक्त जाती जमातीला न्याय मिळाला पाहिजे.
पण आज या माणसांना वाली उरला नाही. वाली 5 माणसांनी आत्महत्या केल्या. हा बदला घ्यायचा नाही. आता आम्ही बेरीज केली, बेरीज गावगाड्यामध्ये आम्ही बेरीज केली. हा महाराष्ट्र कुणाच्या बापाची मक्तेदारी नाही. हा महाराष्ट्र गावगाड्यातल्या 18 पगड जातींचा महाराष्ट्र आहे. हे इथल्या सत्ताधाऱ्यांना तुम्हाला मला दाखवून द्यायचं आहे. मी गेवराईमध्ये ऐतिहासिक सभेत बोलतोय, ऐतिहासिक. कारण गेवराईचा निकाल उद्या महाराष्ट्राचा चेहरा मोहरा आणि महाराष्ट्राचं राजकारण बदलेल. महाराष्ट्राचं राजकारण. अरे महाराष्ट्रात अनेक नेते झाले, अनेक. मी पंढरपूरच्या पलीकडून इथं येतो. मी हे वेळोवेळी उदाहरण दिलंय, पण परत एकदा सांगतो. मी धनगर समाजातून येतो, धनगर समाजातून. पण झालं काय ते तुम्हाला सांगतो. 2 नंबरला लोकसंख्या सांगितली जाते, पण एकही खासदार या महाराष्ट्रात झाला नाही आणि एक आमदार झाला, फक्त एक, आत्ताच्या विधानसभेत. मग धनगराची ही परिस्थिती असेल, संख्येनं मोठ्या असलेल्या धनगराची ही परिस्थिती असेल, तर गावातल्या सुतार, लोहार, कुंभार, परीट, गुरव, गडशी या माणसाची काय अवस्था असेल. माननीय शरदचंद्रजी पवार, मी नेहमी तुमच्यावर टीका यासाठी करतो. आजपर्यंत या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये नाभिक समाजाचा माणूस आमदार होऊ शकला नाही. बेरड बेडर रामोशी समाजाचा माणूस आमदार होऊ शकला नाही. गावगाड्यातला परीट, धोबी, गुरव एकही आमदार होऊ शकला नाही. आणि पुरोगामी महाराष्ट्राचा नेता माननीय शरदचंद्रजी पवार. सुप्रियाताई खासदार, स्वतः मुख्यमंत्री, कृषी मंत्री, खासदार. अजितदादा उपमुख्यमंत्री. सुनेत्रताई पवार खासदार. रोहित पवार आमदार. पार्थ पवार पडलेला आमदार. आणि आता कोण? आता कोण तर आला, युगेंद्र पवार. आणि तुम्ही आम्ही घे कोयता आणि जा ऊसतोडीला, घे मेंढर आणि जा फिरवायला. अरे आजही आमच्या माता भगिनींना ऊसतोडीचं काम करावं लागतं. आजही आमच्या गावगाड्यातल्या, माझ्या गेवराईच्या डोंगराळ प्रदेशामधल्या माणसं आता येतील तुमच्यात भांडण लावायला. अरे ते हाकेसर कुणाला पाठिंबा दिला, काही पाठिंबा दिला. अरे 4 दिवसावर निवडणूक आली, 4 दिवसावर तुम्ही भांडत बसला. तुमच्यात भांडण लावली जात आहेत. ही गावच्या ग्रामपंचायतीची निवडणूक नाही, सोसायटीची निवडणूक नाही, जिल्हा परिषदेची निवडणूक नाही. एक गाव असलं की 2 पार्टी असतात, भाऊकी भाऊकीत भांडणं. पुन्हा गावागावात 2 गट. मग तू तिकडे गेलाय का, मग मी बघतोस तुझं. असलं नाही. हे महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक आहे आणि महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये तुमच्या आमच्या हिताचा कायदा लिहिला जातो. तुमच्या आमच्या खिशातले पैसे त्या मुंबईच्या राजधानीमध्ये, त्या मंत्रालयामध्ये तिजोरीत ठेवले जातात. आणि त्या पैशाची मालकी कुणाला दिली तर शरद पवार नावाच्या चोरांच्या, दरोडेखोरांच्या टोळीच्या हातात दिली. अरे सख्या भावानं, सख्या भावाच्या रानातल्या झाडाची फांदी आपल्या रानात आली. तुझी फांदी काढून घे, नाही तर तुला बघतोच. अरे नांगऱ्याचा फाळ नुसता बांधायला लागला, माझा बांध फोडलास. सख्या भावावरती काट्या कुराड्या घेऊन तुम्ही आम्ही पळतो. अरे पण तुमचा मान, सन्मान, इज्जत, तुमच्या खिशातनं कर रूपानं भरलेलं तिजोरीतलं पैसं या हरामखोर आणि दरोडेखोर टोळींच्या हातामध्ये तुम्ही या महाराष्ट्राची तिजोरी दिली, कायदा लिहिण्याची लेखणी दिली आणि राजसत्तेचा राजदंड दिला. आणि तुम्ही आम्ही, आम्हाला आरक्षण भेटल का, आणि आम्हाला स्कॉलरशिप भेटल का, आणि आम्हाला पैसे भेटतील का, आणि आम्हाला टेंडर भेटल का. हातामध्ये काय घेतला? कठोरा. कठोरा काय घेतला? कठोरा. अरे भीक मागितली की भिक्षा मिळते, पण हक्क मागितले की मान, सन्मान, इज्जत, प्रतिनिधित्व मिळतं. पण लढायचं कोणी? बंड करायचं कोणी? खऱ्याला खरं म्हणायचं कोणी? अरे जरांगे तू चुकतोयस हे कोण म्हणणार? अरे सामाजिक मागासले पण मागून मिळतं काय?
मागासवर्गीयांचं आरक्षण मागून मिळतं. अरे जन्माला यावं लागतं, बाय बर्थ. आमच्या अनेक पिढ्यांनी अरे अपमान भोगला तुमच्याकडून. गावगाड्यातल्या दीनदलिताला गावच्या ग्रामदैवताच्या गाभाऱ्यामध्ये प्रवेश मिळाला नाही. अरे बाबासाहेबांना विरोध केला ओबीसीच्या आरक्षणाच्या वेळेला. बाबासाहेब आंबेडकरांना काय म्हणले माहिती आहे का? बाबासाहेब, तुम्ही दलिताला आरक्षण दिलं आम्ही समजू शकतो, तुम्ही आदिवासींना आरक्षण दिलं आम्ही समजू शकतो, पण माळ्याला, साळ्याला, कोळ्याला, तेलेला, धनगराला, बंजाऱ्याला, वंजाऱ्याला का आरक्षण देताय? त्यांच्या बाबतीत कुठं छूताछूतपणा पाळला गेला? त्यावेळी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बोलले की गावगाड्यामध्ये दलित राहतो त्यांना मी कायद्यानं आरक्षण दिलंय, पण डोंगराच्या कुशीला कुठंतरी माझा मेंढपाळ बांधव राहतोय, लमान तांड्यावरती लमान राहतोय, बंजारा राहतोय, आणि ऊस तोडीसारखी शारीरिक अंग मेहनतीची कामं माझा वंजारी समाज करतोय. गावगाड्यातला बलुता आलुता शारीरिक श्रमाची, अरे कपडे धुवावे, तुमची स्वच्छतेची कामं करावीत. या माणसांना सुद्धा या स्वतंत्र लोकशाहीमध्ये आत्मसन्मानाची वागणूक द्यायची आहे, म्हणून मी यांना ओबीसीचं आरक्षण देतोय. आरक्षण गरिबी हटवचा प्रोग्राम आहे. आम्ही गरीब झालोय आणि आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे. आमची लेकरं बाळ रस्त्यावर उतरली आधी. अरे आज कुठे गेलाय माहिती आहे का? आजची घटना सांगतो. आजची हा माणूस गेला येवल्याला आणि काय म्हणला माहितीये का? म्हणला ऐका येवल्यात जाऊन म्हणला की येवला काय ह्यांच्या बापाची जहागिरी आहे का, आणि महाराष्ट्र काय तुमच्या बापांची जहागिरी आहे? आमची मतं नाहीत का? अरे आठ खासदारांनी जरांगेला लेखी पत्र दिलं. तुम्हाला एक जबाबदारीनं सांगतोय, हे बघा, महाविकास आघाडी तुतारी शरद पवार नावाच्या माणसाला तुमचं आमचं मतदान गेलं नाही पाहिजे. मी कुठल्या पक्षाची भूमिका, आम्ही ओबीसीचे हक्क अधिकार मानतोय. बघा, ठरवलंय लोकांनी ठरवलंय. ऐका हे बघा, ऐका एक मिनिट. हे बघा, जीवाच्या आकांतानं तुम्हाला मी आव्हान करतोय. मी आमदार खासदाराचा पोरगा नाही, कुठला मंत्री संत्री नाही, एक सामान्य कुटुंबामधला मुलगा आहे. बाबांनो, माझी तुम्हाला हात जोडून कळकळीची विनंती आहे की हा शब्द खाली पडू देऊ नका. आपल्याला खूप मोठी लढाई लढायची आहे. आपल्याला खूप मोठी लढाई लढायची आहे आणि त्याची सुरुवात गेवराई पासून होणार आहे, माजलगाव पासून होणार आहे. स्वर्गीय गोपीनाथराव मुंडेंचं स्वप्न या महाराष्ट्रात तुम्हाला मला साकार करायचंय. बघा, अरे सामान्य माणसामध्ये पैसे दिले का तुम्ही यांना? हो, दिले का पैसे? हो थांबा, पैसे दिले तुम्हाला? अरे आम्ही पैसे देऊ, आम्ही. तुम्ही आमची मतं विकत घेता काय? बरोबर आहे का? हे बघा, ऐका, टाइम संपलाय मला माहिती आहे. 2 मिनिटं ऐका. अरे एक केस पडेल अंगावर. काय केस लय पडले ना. अरे काय भिवू नका. माझी तुम्हाला विनंती आहे, मोबाईलचे टॉर्च लावा, टॉर्च. लाईट ऑफ करा. काय टॉर्च लावा सगळ्यांनी, टॉर्च. लाईट ऑफ करा. ही लाईट ऑफ करा सध्या तुम्ही. इथला कोण पंडित पवार आहे की नाही? झोपला नाही पाहिजे आज. टॉर्च लावा सगळ्यांनी, टॉर्च. हे काय आहे?
सिलेंडरची टाकी आहे. सगळ्यांनी टॉर्च लावायची आणि घोषणा द्यायची. सर्व हे बघा, हे बघा, अरे कोण म्हणता येत नाही, अरे कोण म्हणता येत नाही, अरे कोण म्हणता येत नाही. हे बघा, ऐका, ही विजयाची सुरुवात गेवराई पासून झालेली आहे. राजसत्ता आणि राजपाट, ऐका ऐका 2 मिनिटं. राजसत्ता आणि राजपाट मागून मिळत नसतो, तर तो नेहमीच हिसकावून घ्यायचा असतो. खूप काही बोलायचं होतं, वेळ झाला. अफवा पसरल्या इथं, अफवा की लक्ष्मण हाके येणार नाहीत. अरे हा होळकरांची औलाद आहे. लोकशाहीत बाबासाहेबांचं संविधान, त्याच्या सन्मानार्थ जीवाची बाजी लावून तुम्हाला आम्हाला ही लढाई लढायची. धन्यवाद. जय हिंद, जय भीम, जय ज्योती, जय मल्हार, जय भगवान बाबा, जय सेवालाल, जय भारत.